तर मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं चौघांचा संशयास्पद मृत्यू झालेला, मात्र 3 दिवस उलटूनही या प्रकरणाचा अहवाल अजूनही मिळाला नाहीये. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतरच्या त्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. या प्रकरणाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा उमटले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हे कलिंगड प्रकरण काय आहे अशी विचारणा केली आणि त्यानंतर इतर काही मंत्र्यांनीही कलिंगडामुळे विषबाधा कशी काय होऊ शकते अशी विचारणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकारी मंत्र्यांची समजूत काढली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून हे मृत्यू कलिंगडमुळे झालेले आहेत, इतर कोणत्या कारणानं हे स्पष्ट होईल असं सांगितलं. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की शनिवारी रात्री त्या कुटुंबाने बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लेले होते आणि रविवारी त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला होता. सर्वप्रथम असं दिसून आलेलं आहे की पोलिसांना त्यांनी कलिंगड खाल्लं, त्यामुळे ती विषबाधा झालेली आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र अद्यापही आपण बघतोय की पोलिसांनी देखील हे शेवटचं रेख ओढलेली नाही आहे, कारण की पोलिसांनी सर्व रिपोर्ट्स जे आहेत ते FD असेल, FSL असेल, तसेच जे रुग्णालयांचे फॉरेन्सिक टीम असेल यांच्याकडे ते रिपोर्ट जे आहेत ते बनवायला दिलेले आहेत. नेमकं यांच्या मृत्यूचं कारण काय आहे. मात्र आपण बघतोय 3 ते 4 दिवस उलटून गेलेले आहेत. सोमवारी हे रिपोर्ट्स पाठवण्यात आलेले होते, मात्र अद्याप आपण बघतोय की मृत्यूची स्पष्टता काय ती झालेली नाही आहे. एकंदरीत आपण बघतोय की संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये आता असा समज होऊ लागलाय की कलिंगड खाल्ल्यानेच त्या परिवाराचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीत ही अफवा आहे. मात्र याची जी चर्चा आहे ती मंत्रिमंडळ बैठकीत देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. असं एकच कुटुंब 4 जण, एक कुटुंबातील 4 जण असं संशयास्पद जाणे हे अत्यंत आपण बघतो की चर्चेचा विषय ठरलेला होता आणि तीच रेग ओढत मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की खरंच कलिंगड खाल्ल्यामुळेच ते परिवार गेलेला आहे का. मात्र फडणवीस यांनी या ठिकाणी सावरासावर करत म्हटलेलं आहे की या घटनेचा तपास जो आहे तो सुरू आहे, त्यामुळे कलिंगडामुळेच ते गेलेत असं आपण म्हणू शकत नाही आहे. जेव्हा या घटनेचं जे काही तपासांती निघेल तेच आपण खरं मानू, अशा पद्धतीचं मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद.